पालघरमध्ये तिरंगी चुरशीची लढत। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर लोकसभा मतदारसंघात तिरंगी चुरशीची लढत होईल असे संकेत मिळत आहेत। विशेष म्हणजे जर-तरचे वातावरण बाजूला झाले आहे। तीनही घटक पक्ष थेट जिंकण्यासाठीच लढत आहे। कोणत्या जमेच्या बाजू प्राथमिक स्तरावर उमेदवार आणि त्यांच्या सहकारी पक्षांकडे आहेत आणि कोणत्या कारणांमुळे अतिशय चुरशीची लढत होईल त्याबाबतचा तपशील पाहू। महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सौरा या तिघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे। महाविकास आघाडी सध्या प्रचारात पुढे आहे। त्यांनी सर्वात आधी उमेदवार घोषित करून संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनीही संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे। मात्र भाजप शेवटच्या क्षणी मैदानात उतरली आहे। भाजपकडे व्यवस्थापन असल्यामुळे भाजप कमी वेळात आघाडी घेईल असे संकेत मिळत आहेत। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांचा विकास हा मुद्दा असणार आहे, परंतु भाजप महायुती आणि महाविकास आघाडी यांचे कोणते मुद्दे असतील यात साशंकता आहे। सामाजिक मुद्द्यावर भाजपची मोठी अडचण होणार आहे, तर महाविकास आघाडी भाजपची कशा प्रकारे कोंडी करते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। भाजपने निवडणूक जिंकण्याचे व्यवस्थापन तयार केलेले आहे। महाविकास आघाडीकडे तशी कोणतीही व्यवस्था नाही। महाविकास आघाडीकडे भाजपला विरोध करणारा बिगर हिंदुत्ववादी मतदार मोठ्या संख्येने आहे। महाविकास आघाडीला मोठे मतदान होण्याची शक्यता आहे। भाजपला श्रमजीवी संघटना व इतर सहकारी पक्षांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळेल, तर बहुजन विकास आघाडी कशा प्रकारे मुसंडी मारते यावर सर्वच बाबी अवलंबून आहेत। पालघर लोकसभेत तिरंगी आणि चुरशीची लढत होईल असं समीकरण राजकीय पटलावर उघड झालं आहे। या एकूण स्थितीबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।